आज दिनांक 6/10/2025 रोजी मातनी टोल प्लाझा इथे जे असीमा कंपनीने या ऑपरेट करायचं काम घेतलेलं आहे, जे नागपूरची स्थानिक कंपनी आहे, याच्या अगोदर मौदा तालुक्यातील लोकांना 50 रुपये पास प्रमाणे कारची पास भेटत होती आणि ट्रकला सुद्धा 900 रुपये प्रमाणे पास भेटत होती। पण जेव्हापासून या असीमा कंपनीने हे काम घेतलेलं आहे, आश्मिन कंपनी काम घेतलेलं आहे, तेव्हापासून या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक निर्माण केलेला आहे आणि लोकल लोकांना त्रास देण्याचं काम सुरू आहे। इथं स्थानिक लोक 12-12, 13-13 वर्षापासून काम करत होते। त्या लोकांना सुद्धा कोणी 18,000, कोणी 14,000, कोणी 15,000 काम करत होते। त्या लोकांना सुद्धा यांनी सांगितलं का 10,000 रुपये घ्या आणि 12 तास काम करा। हे कंपनी कोणाच्याही संबंधातली असो, कोणत्याही मोठ्या माणसाची कंपनी असो, मौदा तालुक्यातली जनता 12 तारखेपर्यंत या टोलच्या प्रशासनाने येण्याच्या हायवेच्या प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर 13 तारखेला याच ठिकाणी भव्य आंदोलन सर्व काँग्रेस पक्षातर्फे आणि मौदा तालुक्यातील जनतेतर्फे करण्यात येणार आणि ज्या काही पुढे घटना घडतील, जे घटना घडतील, इथं जे काही होईल त्याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा प्रशासन, टोल प्रशासन आणि हायवे प्रशासन जबाबदार राहील। पोलिसला सुद्धा माझी विनंती आहे की अशा मुजोर लोकांना पाठीशी न घालता कायद्याचे राज्य या राज्यात हे दाखवून देण्याचे काम सुद्धा पोलिसांचं आहे, प्रशासनाचं आहे सुद्धा। म्हणून माझी विनंती आहे टोल प्रशासन आणि जिल्हा प्रशासन आणि विशेष करून गडकरी साहेबांच्या जिल्ह्यामध्ये टोलचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक होत आहे। गडकरी साहेबांचा जिल्हा आहे, हायवे मिनिस्टर ते आहेत, त्यांच्या जिल्ह्यामध्ये हा अनवधी कारभार, अवैधरित्या वसुली या ठिकाणी होत आहे। याचा सुद्धा गडकरी साहेबांनी विचार केला पाहिजे, ही विनंती आम्ही गडकरी साहेबांना सुद्धा करणार आहोत।